नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज आगाऊ रक्कम कर्ज यामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या बघावयाच्या आहेत. यामध्ये उचल व आगाऊ रक्कम कर्ज म्हणजे ॲडव्हान्स. त्यामध्ये कर्जाचे 3 प्रकार पडतात. एक रोख खाते, अधिकर्ष खाते म्हणजे ओव्हरड्राफ्ट आणि हुंडीची वटणावळ. ह्या 3 गोष्टी बघायच्या आहेत. यामध्ये रोख खाते म्हणजेच रोखपत यांनाच इंग्रजीमध्ये कॅश क्रेडिट असे म्हटले जाते. रोखपत अशा प्रकारे कर्ज आहे. या कर्जामध्ये ज्या खातेधारकांच्या खात्याचा प्रकार, ठेवीचा प्रकार हा अग्रिम चालू खाते किंवा बचत खाते असतो, अशा खातेधारकांना कॅश क्रेडिट म्हणजेच रोखपत या प्रकारचे कर्ज उपलब्ध होत असते. म्हणजेच जास्त कालावधीची जी रक्कम आहे त्या रकमेचा ह्यासाठी त्या कालावधीसाठी खातेधारक कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. तेव्हा निधी किंवा आर्थिक गरज जी असते, ही आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी तो रोखपत प्रकारचे कर्ज घेऊ शकतो. हे जरी दीर्घ मुदतीचे कर्ज असले तरीसुद्धा या कर्जावर व्याजदर जास्त असते आणि कालावधी हा दीर्घ असतो. अधिकर्ष सवलत किंवा अधिकर्ष खाते. अधिकर्ष कोणत्या प्रकारचे कर्ज आहे? जे खातेधारक चालू खाते किंवा चालू ठेवी ह्या प्रकारचे खाते उघडतात, त्या खातेधारकांना अधिकर्ष सवलत ह्या प्रकारचे कर्ज उपलब्ध होऊ शकते. या खातेधारकांना अधिकर्ष सवलत ह्या प्रकारचे कर्ज उपलब्ध झाल्यामुळे बचत व मुदत आवर्ती खाते असेल, या खात्यावर अधिकर्ष ओव्हरड्राफ्ट ह्या प्रकारचे कर्ज बँक देत नाही. खातेधारकाच्या नावावर त्याच्या खात्यामध्ये किती रक्कम आहे, त्याच्या खात्यापेक्षा जास्त रक्कम तो काढू शकतो. त्यालाच अधिकर्ष सवलत असे म्हणतात. खात्यावर जर आपले 50,000 रुपये आहेत आणि त्याला 80,000 रुपये हवे आहेत, त्याच्या खात्यावर मात्र 50च आहेत, परंतु त्यासाठी 30,000 रुपये ही बँक त्याला उपलब्ध करून देत असते. यालाच अधिकर्ष सवलत असे म्हणतात. मात्र याचा कालावधी 15 दिवसाचा ते 60 दिवसाचा कालावधी असतो. जास्तीत जास्त 60 दिवस म्हणजे 2 महिन्यापर्यंत असतो. व्यापारी वर्गाला ही सवलत खूप महत्त्वाची आहे आणि व्यापारी वर्गाला अधिकर्ष सवलत मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरत असते. म्हणून व्यापारी वर्ग चालू खाते उघडत असतो. चालू खाते हा प्रकार व्यावसायिक वर्ग, व्यापार वर्ग यासाठी उपयुक्त आहे. नंतर आहे तिसरं हुंडीची वटणावळ. यामध्ये जर एखाद्या खातेदाराने त्याच्या हुंडीला किंवा बिलाची रक्कम कोणत्या कारणास्तव त्वरित त्याला हवी असेल, तर तो अशा वेळी त्याचे बिल, ज्या बिलाची रक्कम भविष्यामध्ये त्या बिलाची मुदत खातेला किंवा बँक बिलाची रक्कम संबंधित पक्षांकडून वसूल करत असतो आणि ती रक्कम वसूल केल्यानंतर त्याची हुंडीची वटणावळ ही प्रक्रिया पूर्ण होत असते. नंतर आहे याच्यामध्ये दुय्यम कार्य मध्ये अप्रतिनिधी कार्य. व्यावसायिक बँका ह्या त्याच्या ग्राहकाला प्रतिनिधी म्हणून कार्य करत असतात. त्याला प्रतिनिधी कार्यसुद्धा म्हणतात. हे कार्य नावाप्रमाणे खातेधारकाला प्रतिनिधित्व करत असतात. जी काही कामे बँक खातेधारकांकडून प्रतिनिधी म्हणून पार पाडते, ती कामे कार्य म्हणजे प्रतिनिधी कार्य होय. खातेधारकाने दिलेल्या सूचनेनुसार बँक कार्य हे पार पाडत असते. त्या कार्याला प्रतिनिधी कार्य असे म्हटले जाते. बँक नेमकी कोणकोणती प्रतिनिधी कार्य पार पाडत असते, कोणत्या कामाचे प्रतिनिधित्व करत असते, हे खालील प्रमाणे आहे. याचा आहे पहिला आहे प्रतिनिधी कार्यामध्ये नियमित भरणा देयके. यामध्ये नियमित भरणा देयके, नावाप्रमाणेच नियमित भरणा देयके, खातेधारकाला त्याचा पगार असेल किंवा बिलाची रक्कम असेल, इतर काही महत्त्वाची रक्कम, व्याज, लाभांश खात्यामध्ये जमा करत असेल तर त्याला भरणा असे म्हटले जाते. मग बँक खातेदाराला त्याच्या सूचनेनुसार त्याची जी रक्कम आहे खातेधारकाच्या खात्यामध्ये जमा करत असते. म्हणजेच त्याचा जो काही भरणा आहे आणि खातेधारकाच्या आदेशानुसार खातेधारकाचे जे काही एखादं वीज बिल असेल, लाईट बिल असेल किंवा घरपट्टी असेल, विमा असेल,
घराचं भाडं असेल, कसलाही हप्ता असेल, तो याच्यामधनं त्याला सहज देता येत असतो. आणि त्यासाठी नियमित हे कामे बँक खातेधारकाच्या वतीने त्यांना ही सुविधा पुरवित असते. नंतर आहे पोर्टफोलिओ व्यवस्थापन. ज्यावेळेस बँक खातेधारकांसाठी भाग खरेदी करत असते, तसेच कर्जरोखे सुद्धा खरेदी करत असते. ज्यावेळी बँक खातेधारकाला भाग व कर्जरोखे खरेदी करण्यासाठी अथवा विक्री करत असेल, तेव्हा जे कार्य करते त्याला पोर्टफोलिओ व्यवस्थापन असे म्हणतात. नंतर निधी हस्तांतर. यामध्ये निधी हस्तांतर फंड ट्रान्सफर होय. एखाद्या खातेधारकाला त्याच्या खात्यावरून रक्कम दुसऱ्या खात्यावर वळती करायची असेल किंवा हस्तांतरित करायची असेल, तर त्यासाठी ही सुविधा देऊन त्या खात्यातील निधी दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करू शकतो. आजकाल बँका अशा प्रकारची सुविधा ग्राहकांना करून देत असतात. त्यामुळे ग्राहकांना ही रक्कम सुरक्षित एका खात्यावरून दुसऱ्या खात्याकडे सहज, त्वरित, सुरक्षित हस्तांतरित करता येत असते. नंतर डिमटेरियलायझेशन. यालाच डीमॅट अकाउंट असे म्हणतात. हे डिमटेरियलायझेशन म्हणजेच ज्या व्यक्तीला भागांचे व्यवहार करावयाचे असतात, अशा खातेधारकांसाठी मोठे डीमॅट अकाउंट ओपन करून दिले जाते. डीमॅट म्हणजेच डिमटेरियलायझेशन म्हणजेच काय? ज्यावेळी सर्वसाधारणपणे एखादा भाग खरेदी करतो, त्यावेळी त्या भागांच्या बाबतीत नोंदणी ठेवण्यासाठी, तसेच प्रमाणपत्र, माहिती, भागांची रक्कम, सर्व माहिती होण्यासाठी बँक आपल्या खातेधारकाला डीमॅट अकाउंट ओपन करून देत असते. आणि ही जी रक्कम आहे, किती रकमेची आहे, कोणत्या प्रकाराचा आहे, सर्व माहिती डीमॅट खात्यावर उपलब्ध असते. त्याचबरोबर बँक आपल्या खातेधारकाच्या वतीने भाग खरेदी विक्री करण्याचे कामसुद्धा करीत असते. त्यासाठी जी ठेव आहे ती सुरक्षित राहते आणि त्यासाठी उपयुक्त पडत असते. म्हणजेच खात्यामध्ये भागांची सॉफ्ट कॉपी ही माहिती असते आणि प्रत्यक्ष आपण हार्ड कॉपी जी आहे ती हार्ड कॉपी, सॉफ्ट कॉपी ही जी आहे ती आपल्याला ही दिली जात असते. आपण त्याला स्पर्श करू शकतो, जी वस्तू हाताळू शकतो ती सॉफ्ट कॉपी, आणि ती कॉफी आपण कम्प्युटरमध्ये पाहू शकतो, त्याला आपण स्पर्श करू शकतो. नंतर आहे विदेशी मुद्रा व्यवहार. यामध्ये आपल्याला विदेशी मुद्रा व्यवहार म्हणजे परकीय चलनाचा व्यवहार सर्व खातेधारकांना किंवा साधारणपणे जर खातेधारक परदेशातील व्यापाऱ्यांबरोबर व्यापार करीत असेल, अशा वेळी परकीय चलनाची गरज भासत असते. मुद्रा जी आहे ती परकीय चलन उपलब्ध करून देत असताना मोठ्या बँका विदेशी मुद्रा उपलब्ध करून देत असतात. ज्यावेळी विदेशी लोकांबरोबर जर व्यापार होत असेल, व्यापार चालू असेल, अशा वेळेस खातेधारकांना जी रक्कम लागते ती प्राप्त करून देण्याचे काम हे करत असतात. त्यांना संबंधित देशातील चलन उपलब्ध करून देतात. तसेच एखाद्या ग्राहकाला किंवा व्यापाऱ्याला परकीय चलन हवे असेल, तर त्या परकीय चलनाची सुद्धा सुविधा ते उपलब्ध करून देत असतात. अशा प्रकारे त्यांना ह्या सुविधा, ह्या विदेशी मुद्रा याकडनं त्यांना मिळत असतात आणि खरेदी विक्री करण्याचे कामसुद्धा या बँका करत असतात. यालाच विदेशी मुद्रा असे म्हटले जाते. नंतर जे आहे आपलं उपयुक्त कार्य. याच्यामध्ये उपयुक्तता कार्य, धनादेश. उपयुक्त कार्य म्हणजे काय? उपयुक्तता कार्य म्हणजे बँक आपल्या खातेधारकांसाठी कोणत्या कामासाठी उपयुक्त ठरते, कोणत्या घटकासाठी उपयुक्त ठरते, ते घटक, ती कार्य म्हणजे उपयुक्तता कार्य होय. धनादेश हा त्याला इंग्रजीमध्ये चेक असे म्हणतात. धनादेश म्हणजे बँक आपल्या खातेदाराला खाते उघडण्यासाठी त्याला धनादेशाची सुविधा उपलब्ध करून देते. जर अशा वेळी एखादा खातेधारक चालू खाते, बचत खाते उघडत असेल, तर त्याला धनादेशाचे पुस्तक हे दिले जाते. धनादेशाचा वापर खातेधारकांना पैसे देण्यासाठी होतो आणि बँकेमध्ये खाते नसेल किंवा त्या व्यक्तींना मसुदा यासाठी ती सुविधा उपलब्ध करून देत असते. नंतर ह्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देत असतात.
नंतर लॉकर सुविधा. लॉकर सुविधा ही बँक आपल्या खातेदाराला मौल्यवान वस्तू, कागदपत्रे असतील ती सुरक्षितता ठेवण्यासाठी त्यांना मदत करत असते. त्यासाठी बँक खातेदारांना ठराविक रक्कम आकारतात व लॉकरचा जो रेट असेल तो रेट आकारून त्यांना ही सुविधा मिळते. लॉकरचा जे भाडं असतं ते लॉकरच्या साईजवर अवलंबून असतं, त्यानुसार त्यांच्याकडनं रेट आकारला जात असतो. प्रकल्प अहवाल. प्रकल्प अहवाल म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट असे म्हणतात. प्रकल्प अहवाल म्हणजे काय? आपल्या ग्राहकांसाठी म्हणजे खातेदारांसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करीत असतात. खातेदारांना ज्यासाठी अहवाल तयार केलेला आहे त्या खातेदारांना त्याबरोबर सरकार त्यांना तो रिपोर्ट बाजारामध्ये पाठवून निधी मिळवण्यासाठी बरोबर सरकारकडून मंजुरी मिळवण्यासाठी याचा वापर होत असतो. या व्यवसायासाठी निधीची गरज पूर्णता करण्यासाठी या अहवालाचा उपयोग होत असतो. भेट किंवा धनादेश. बँक आपल्या खातेदारांना गिफ्ट देण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देत असते. गिफ्ट धनादेशाची सुविधा करून भेट धनादेश म्हणजे काय? समजा एखाद्या व्यक्तीला भेट वस्तू द्यावयाची असेल अशा वेळेस वस्तू देण्याऐवजी गिफ्ट चेकचा वापर करून किंवा भेट धनादेशाचा वापर करून त्या रकमेचा वापर करून ती व्यक्ती आवश्यक त्या ठिकाणी ह्या विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी समारंभाच्या ठिकाणी ह्या चेकचा वापर करीत असते. नंतर आहे अंडररायटिंग सेवा. अंडररायटिंग सेवा म्हणजे नेमके काय? बँक बऱ्याच वेळ आपल्या ग्राहकांना अंडररायटिंग सेवा ह्या देत असते. यामध्ये अंडररायटिंग सेवा देताना बँक आपल्या कंपनीचे जे समभाग असतात, कर्जरोखे असतात, ज्यांची विक्री होत नसेल, जे वितरण होत नसतील अशा जे कर्जरोखे आहेत त्यासाठी ती स्वतः बँक खरेदी करते आणि त्या ग्राहकांना ती विकत असते. सोने गुंतवणुकीसाठ्या संदर्भात सुविधा. यामध्ये गोल्ड सर्व्हिस, सोने गुंतवणुकीच्या सुविधा ही बँक आपल्याला देत असते. यामध्ये शुद्ध सोनं असतं, चांगल्या प्रकारचं असतं आणि आपल्याला ही सुविधा ग्राहकांना ही बँक देत असते. म्हणजेच आधुनिक जगामध्ये बँक सोने गुंतवणुकीच्या संदर्भात सेवा देत असतात. गुंतवणुकीच्या संदर्भात सेवा म्हणजे काय? बऱ्याच वेळाच बँक आपल्या ग्राहकांना रोखीने विक्री करून किंवा त्यांच्याकडून सोने शुद्ध खरेदी करू शकतात. ही सुविधा सोने खरेदीसाठीच उपयुक्त आहे. नंतर ई बँकिंग सेवा. मुलांनो, तुम्हाला बऱ्याच वेळा ई बँकिंग सेवेचा वापर तुमचे पालक हे करत असणार. तुम्हाला ई बँकिंग सेवा ही काही वेगळी नाही. ही सेवा नेमकी काय आहे? ई व्यवसायासाठी ही अत्यंत आवश्यक आहे. या पाठामध्ये आपण ही अभ्यासणार आहोत. ई बँकिंग सेवा फक्त एकाच कारणासाठी मर्यादित नाही, तर ती ज्या कारणासाठी वापरली जाते त्यासाठी ते वेगवेगळ्या कारणासाठी आपण वापरू शकतो. पहिला आहे स्वयंचलित नगद प्रदान सुविधा. त्यामध्ये आहे तुम्हाला नंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, RTGS, राष्ट्रीय निधी हस्तांतरण, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग, तत्काळ पैसे देयक सुविधा. या अशा सुविधा आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामध्ये जे आहे हे स्वयंचलित जे आहे त्यामध्ये ATM कार्ड तुम्हाला बऱ्याच वेळेस माहिती असतं मुलांनो. यामध्ये आपण ॲटोमॅटिक टेलरिंग मशीन या साहाय्याने पैशांचा वापर करतो. हे कार्ड वापरताना बऱ्याच वेळेस पैशांच्या संबंधितच असते. म्हणजे ATM कार्ड हे बऱ्याच वेळेस बँकेत पैसे ठेवणे, बँकेतून पैसे काढणे त्यासाठी वापरले जाते. ह्या कार्डच्या वापरामुळे आपल्याला बँकेत जायची गरज पडत नाही. हे कार्ड एक प्लॅस्टिकचा पैसा आहे. प्लॅस्टिक ह्या कार्डाचा वापर पैसाच असतो आणि पैसे ठेवणे आणि पैसे वापरण्यासाठी याचा वापर केला जातो. पैसे ठेवण्यासाठी, पैसे काढण्यासाठी आपल्याला बँकेत जायची गरज नाही, तर आपण ह्या कार्डद्वारे आपली सुविधा आपण पुरवत असतो. नंतर क्रेडिट कार्ड. हे कार्ड प्लॅस्टिक कार्ड आहे. थोडक्यात त्याला प्लॅस्टिक मनी असे म्हणतात. प्लॅस्टिक पैसा म्हणायला हरकत नाही. क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड हे सर्वसाधारणपणे खरेदी विक्रीसाठी वापरतो. आपण जी खरेदी विक्री करतो त्यासाठी याचा आपण वापर करून आपली खरेदी करत असतो. क्रेडिट कार्ड ही आपल्या खातेदारांना ठराविक रकमेपर्यंत पैसे वापरण्याची सुविधा देत असते. म्हणजे एक प्रकारची कर्जच असते. आपल्या खात्यात पैसे नसतील तर क्रेडिट कार्डच्या साहाय्याने पैशाच्या साहाय्याने आपण खरेदी करत असतो. नंतर आहे डेबिट कार्ड. ह्या डेबिट कार्डचा वापरसुद्धा क्रेडिट कार्डसारखाच आहे. यामध्ये सुद्धा बँक आपल्या खातेदाराला खात्यातून पैसे वापरण्यासंबंधी संधी देत असते. बऱ्याच वेळेस जे काही
चांगले ज्याच्यामध्ये यामध्ये बऱ्याच वेळेला जे काही बँका आहेत खातेधारकाला आपल्या खात्यामध्ये खाते उघडल्यानंतर धनादेश डेबिट कार्ड हे आपल्याला प्रदान करीत असते. त्यामुळे खातेधारक जो आहे तो आपल्या खात्यावर डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करून आपले दैनंदिन जीवनामधल्या ज्या काही गरजा आहेत ते भागवतो आणि खरेदी विक्रीचे काम करत असतात. नंतर आहे याच्यामध्ये RTGS. RTGS सुविधा बऱ्याच जणांना तुम्ही ऐकली असेल. ही सुविधा खात्यातून दुसऱ्या खात्यात निधी हस्तांतर करण्यासाठी वापरली जाते. ही रक्कम एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये अतिशय कमी वेळेत हस्तांतर करण्याची ही RTGSची सुविधा आहे. याला टाईम ग्रॉस स्टेटमेंट म्हणतात किंवा रिअल टाईम, म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणे ही सुविधा मिळत असते. निधी हस्तांतर करण्याची ही सगळ्यात सोपी आणि चांगली पद्धत आहे. ही सुविधा बँक प्रणालीकडून जलद गतीने निधी हस्तांतर करण्याची सुविधा आहे. RTGSचा वापर करत असताना बँकेला एक सूचना देतो, त्याची विनंती करतो, त्यांना विनंती करतो. ती सूचना मिळाल्यानंतर बँक ही कार्यपद्धती अवलंबते, ज्याद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर होतात. हस्तांतर करण्यासाठी कमीत कमी वेळ लागतो. 2-3 तासाच्या आत हे काम होत असतं. नंतर निधी एका खात्यातून दुसऱ्या खात्यावर हस्तांतरित होतो. ही अतिशय जलद पद्धत आहे आणि कमीत कमी वेळामध्ये RTGS करता येत असतं. यामध्ये मात्र आपण 1 लाख हस्तांतरित करू शकतो. 3 तासानंतर ठराविक दुसऱ्या खात्यावर आपण ते 1 लाख निधी हस्तांतरसुद्धा करू शकतो. नंतर आहे राष्ट्रीय निधी हस्तांतर सुविधा. यामध्ये जे आहे ही सुद्धा एक निधी हस्तांतराची सुविधा आहे. त्यामध्ये एका बँकेतून दुसऱ्या बँकेकडे, एका शाखेतून दुसऱ्या शाखेकडे पैसे किंवा निधी हस्तांतर करण्याची ही पद्धत आणि सुविधा आहे. यामध्ये खातेधारक हस्तांतर करीत असताना तो आपले पैसे हस्तांतर करीत असतो, सुरक्षित पद्धतीने पैसे वर्ग करू शकतो. जी रक्कम हस्तांतरित करायची आहे ती सूचना देऊन बँकेला सूचना दिल्यानंतर बँक ती सूचना मिळाल्यानंतर अर्थात आता ह्या सूचनेचा वापर करून बँक कामकाजाचा कालावधी जो आहे 8 वाजता सुरू होत असेल, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाने ती सूचना मिळाल्यानंतर ती कार्यपद्धत पार पडत असते. दर अर्ध्या तासाने सूचनेचे भाग केल्यानंतर दर अर्ध्या तासाने तर निधी हस्तांतरित केला जातो. RTGS सारखीच ही सुविधा आहे. याला NEFT असे देखील म्हणतात. म्हणजेच ही जी सुविधा आहे ही सुविधा सूचना मिळाल्यानंतर अर्ध्या तासानंतर पूर्ण होत असते. नंतर आहे नेट बँकिंग व मोबाईल बँकिंग. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग याला असे म्हटले जाते. मुलांनो, तुम्ही आता या सुविधेत मोठ्या प्रमाणात तुम्ही वापर करता आहात. पेटीएम बँकिंग असेल, गुगल पे असेल, ॲप असेल, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काम करू शकता. नेट बँकिंग व मोबाईल बँकिंगसुद्धा या स्थितीमध्ये ग्राहक जो आहे ते ग्राहक आपल्या संगणकाच्या साहाय्याने किंवा लॅपटॉपच्या साहाय्याने याचा वापर निधी हस्तांतर करू शकतो. जेव्हा त्याला नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग करायची आहे, बँकेला एक अर्ज करावा लागतो आणि बँक त्याचा क्रमांक मिळवावा लागतो. त्या सूचनेची नोंदणी झाल्यानंतर बँक आपल्याला एक क्रमांक देते आणि त्या क्रमांकाचा वापर करून खातेधारक हा व्यवहार सुरळीत पाडत असतो. त्यामुळे आपला व्यवहार हा तत्काळ पूर्ण होत असतो. नंतर तात्काळ पैसे देय सुविधा. ही सुविधा ग्राहकांना इतर कोणत्याही बँक खात्यात पैसे किंवा निधी त्वरित हस्तांतर करण्यासाठी ही सुविधा बँक उपलब्ध करून देत असते. तत्काळ पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्याकडे वळते होत असतात.